राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजपासून आपण गणपतीचं डेकोरेशन सुरू करणार आहोत। तर ही जी खिडकीच्या मध्ये गॅप आहे आणि या कपाटाच्या मध्ये जी गॅप आहे, या गॅप मध्ये आपण गणपती बसवणार आहोत। आता पेनाने मी हे मागचं गिरवून घेतलेलं आहे, पूर्ण सिंहासनाचा जो बॅकड्रॉप आहे तो पूर्ण गिरवून घेतलाय आणि कार्बन पेपर यूज केल्यामुळे आपल्याकडे सिंहासनाचं एक डिझाईन आलेलं आहे। तर ही डिझाईन मागं राहणार। त्याच्यानंतर आपण देवीची मूर्ती बसवणार आहे एवढ्या साईजची आणि इथं गणपती येणार। या हिशोबाने मी डेकोरेशनची थीम ठरवलेली। आता आपण हे तयार झालेलं जे चित्र आहे त्याला मी मेजर करणार आहे सेंटीमीटरमध्ये। म्हणजे समजा झेंडा इथून इथपर्यंत किती सेंटीमीटरचा आहे, इथून इथं किती सेंटीमीटरचं आहे, हे मकर इथून इथपर्यंत किती सेंटीमीटरचं आहे। आणि त्या सेंटीमीटरला समजा 1 सेंटीमीटर असेल तर मी त्याला मल्टिप्लाय करणार समजा 10%नी किंवा 10नी मल्टिप्लाय केल्यानंतर मला याच्याच 10 पट मोठी साईज मिळणार। त्या हिशोबाने मी पूर्ण कॅल्क्युलेट करून या मखराचं डिझाईन सेंटीमीटरमध्ये किती येतं ते दाखवतो आणि इंटू 10 किंवा इंटू 20 केल्यानंतर आपल्याला आपल्या घरी जे मखर पाहिजे त्या साईजचं मखरचं डिझाईन किंवा मेजरमेंट्स मी तुम्हाला शेअर करेन। आता आपल्याकडं पूर्ण प्रपोर्शन आलेलं आहे। एवढं 8 इंच आहे, एवढं अंतर 27 इंच आहे। या पूर्ण चेहऱ्याचं असं आडवं अंतर 12 इंच आहे। त्याच्यानंतर असं पूर्ण इथून इथपर्यंतचं अंतर 36 इंच आहे। तर हे पूर्ण मेजरमेंट्स माझ्याकडे आलेले आहेत आणि या डिझाईनचं मी एका मोठ्या फोम शीटवरती असं एक स्केच बनवून घेतलंय। आता ह्या डिझाईनीचे जे छोटे छोटे पार्ट्स आहेत त्याला मी एक असं डिझाईन करून घेतलेलं आहे। त्याला आम्ही त्याच्यानंतर कार्डबोर्डवरती परत एकदा स्केच करून घेतलंय। त्याच्यानंतर कट केल्यानंतर तो पीस असा बनतोय। असे आपल्याला 4 पीस बनवायचे आहेत आणि प्रत्येक पीस असा एक एक या काच्यामध्ये असा बसणार आहे। असं एक एक पीस बसवून आपण ते डिझाईन पूर्ण करणार आहे। असे इकडून 4 येणार, इकडून 4 येणार आणि याच्या पुढची स्टेप मी तुम्हाला सांगतो। आता मी या साईडचे 4 पार्ट्स बसवून घेतलेले आहेत। आता दुसऱ्या साईडचे 4 बनवायसाठी आपण याचं एक्झॅक्ट ऑपोजिट कसं भेटणार, तर याच पानाला आपण पलटी करणार आणि या साईडला जे डिझाईन दिसते त्यालाच आपण पुठ्ठ्यावरती ट्रेस करणार आणि सेम याची मिरर इमेज तयार होणार आणि त्या साईडला आपण 4 कार्डबोर्डचे पीस चिटकून घेणार। तर या साईडचे 4 आणि या साईडचे 4 पण आपले कटिंग करून झालेले आहेत डिझाईन्स। तर ही मधली जी डिझाईन आहे ती सेम इकडं आपण करणार आहे आणि याच्यामधले पण कटिंग्स आपण कट करून घेणार कार्डबोर्ड। तर आता आपण अशा प्रकारे डिझाईन करून घेतलेली आहे आणि त्याची पुठ्ठ्यावरती कटिंग करून घेतलेली आहे। अशा प्रकारे हे 2 सेम केलेत आणि हे 2 सेम केलेत। आता आपण त्याच्यानंतर हे जो चेहरा आहे मागचा बॅकग्राऊंड मध्ये, तर या चेहऱ्याचं पण आपण कटिंग करून घेऊया। मी ते स्केच करून घेतलेलं आहे कार्डबोर्ड वरती आणि आपण याला आता कट करून घेऊयात। आणि जे वरचे पीस असतील जसं की डोळा, त्याच्यानंतर हे कान, त्याच्यानंतर हे शिंग, त्याच्यानंतर हे दात, हे आपण एक्स्ट्रा वरतून चिटकून घेऊया म्हणजे त्याने त्याची हाईट वाढेल आणि 3D लुक येईल। तर याआधी आपण पुट्टा कट करून घेतलेला, त्याच्यानंतर वॉल पुट्टी घेतली, मिक्स केली आणि त्याच्यावरती आपण अशी 3D डिझाईन केलेली आहे। आता या पूर्ण जे कटआउट्स होते आपले त्याच्यावरती आपण वॉल पुट्टीने 3D डिझाईन करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी ह्याला असं एक एक करून स्टिक करून घेणार आहे पूर्ण आणि मागची जी कमानी ती पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे आणि तीच डिझाईन आपण आता परफेक्ट लावून घेतलेली आहे। अजून हे फायनल लुक नाही आहे। आता याच्या खाली आपण एक पुठ्ठ्याची लेअर घेणार, ती या शेपची असणार आहे, याच्या खाली येणार अशी, आणि त्याच्यावरती आपण परत एकदा POPची पुट्टीची लेअर लावणार आणि त्याच्यावरती हे फिक्स करून घेणार आहे प्रत्येक एक 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 स्टेप बाय स्टेप। आता आपण पुठ्ठा या शेपचा कट करून घेतलेला आहे आणि रेफरन्ससाठी इथं सिंह, इथं हत्ती, इथं शेषनाग आणि इथं सिंह असं एक स्केच केलेलं आहे। हे रेफरन्ससाठीच आहे। आता हे पीस आपण उचलणार आणि याच्यावरती चिटकून। आता आपण तो पुट्टा जो कट करून घेतलेला त्याच्यावरती POP आणि पुट्टीची लेअर करून घेतली, त्याच्यावरती आपण एक एक करून डिझाईन केलेली आधीची ती डिझाईन चिटकून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण या साईडला पण पुट्टी लावून घेणार आणि वरती एक एक डिझाईन चिटकून घेणार। आपण इथपर्यंत कंप्लीट करून घेतलेलं, इथं हत्ती बसवलेले, ही साईडची डिझाईन अशी करून घेतली। त्याच्यानंतर याच्या साईडला जे डिझाईन्स आहेत त्या डिझाईनसाठी मी
पुठ्ठ्याचे असे कटिंग्स केलेले आहेत. हे चक्र आहे आणि हे साईडचे असे डिझाईन्स आहेत पुठ्ठ्याचे. त्याच्यानंतर इथं एक परीसारखं एक चित्र आहे, त्याच्यानंतर एक हनुमानासारखं चित्र आहे आणि सेम डिझाईन आपण इथं पण करणार आहे. ह्या डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर आपण या कोपऱ्यांमध्ये असं इथं 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 असे स्टिक करणार एक स्टेप बाय स्टेप. आता आपण वॉल पुट्टी घेतलेली आहे, त्याला आपण वळता येईल अशा हिशोबाने बनवून घेतलेलं आहे लूज एकदम. आणि त्याने आपण प्रत्येक डिझाईनला बॉर्डर देणार आहोत. आपण एक बॉर्डर तयार करून घेतलेली आहे आणि ती बॉर्डर आपण अशी लावणार आहे. आता त्या वॉल पुट्टीचा आपण अशी एक डिझाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. या साईडने मी ब्लेडनी प्रेस करून करून डिझाईन बनवलेली आहे आणि ह्या छोट्या छोट्या पाकळ्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे एक डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि बाकीच्या डिझाईन्सला पण आपण तसंच कंप्लीट करून फायनल लुक जो येतोय तो लुक मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता त्याच्यावरती मी वॉल पुट्टी यूज करून डिझाईन कंप्लीट केलेली आहे. इथं तुम्हाला दिसत असेल हनुमानाचं पण आपण एक कटिंग केलं आहे पुठ्ठ्याचं. आणि अशा प्रकारे एका एका कटिंगवरती छोटी छोटीशी डिझाईन मी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे वॉल पुट्टी यूज करून. तर असा फायनल लुक. आणि मी या चेहऱ्याला पण फिनिशिंग दिलेलं आहे, दात वगैरे ॲड केलेत, डोळे कान वगैरे थोडंसं चांगलं फिनिशिंग देण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण हे जे पुठ्ठ्याचं पूर्ण बनवून घेतलेलं आहे, हे पुठ्ठा असल्यामुळे हलकं झालं आहे. आता याच्या खाली पण आपण एक पुठ्ठ्याची लेअर ॲड करणार आणि त्याच्यावरती एक 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 हे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते एकत्र चिटकवून एक पूर्ण मागच्या बाजूचं देवीच्या मागचं जे सिंहासन आहे त्याचं लुक कंप्लीट करूया. नेक्स्ट भागामध्ये आपण इथं जो शेषनाग आहे तो आणि इथं 2 सिंह आहेत ते कंप्लीट करून घेऊया, म्हणजे आपला बॅकड्रॉप कंप्लीट होईल. तर याआधी तुम्ही बघितलेलं आपण ही डिझाईन पूर्ण कंप्लीट करून घेतलेली. आता आम्ही याच्यावरती गोल्डन स्प्रे करतोय. गोल्डन स्प्रे केल्यानंतर जो लुक येतो तो मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर असा हा फायनल लुक आलेला आहे. पूर्ण आम्ही स्प्रे करून घेतलेला आहे गोल्डन कलरमध्ये. आपण या पूर्ण डेकोरेशनला गोल्डन कलर करून घेतलेला आहे. आता आपल्याला या खिडकीमध्ये त्याला कसं बसवायचं याचं नियोजन चाललेलं आहे. तर मग माझ्याकडे असे प्लॅंकचे तुकडे होते, पॅलेट असतं त्याचं. तर याला मी असं सेट करणार आहे. सेम इथं जसा पीस आहे तो या कोपऱ्यामध्ये राहणार, म्हणजे इथून एक असं हे मधोमध राहणार. आणि सेम आपण इथनं एक आडवं लावून घेणार आहे. आणि मग त्याच्यावरती काय करणार, हा जो कार्डबोर्डचा आपण डेकोरेशन केलेलं आहे, जेव्हा आपण आता गोल्डन स्प्रे केलं आहे, चांगली फिनिशिंग आलेली आहे, ते याला मी खाली फोम शीटवरती चिटकवणार याच्या खाली बॉन्ड यूज करून. आणि मग याला आपण वरती स्क्रू करून घेणार आहे. इथं जो लाकडी ठोकळा आहे तसंच इथं पण येणार, त्याला आपण स्क्रू करून हे पूर्ण डेकोरेशन या खिडकीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हे पूर्ण जे मागचं स्ट्रक्चर आहे लाकडाचं ते कंप्लीट झाल्यानंतरचं लुक मी तुमच्यासोबत शेअर करतो. नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं मी हे पूर्ण स्ट्रक्चर बनवून घेतलेलं आणि त्याच्या आधी मी गोल्डन कलरचं याच्यावरती स्प्रे मारलेला आपल्या बॅकड्रॉपवरती, सिंहासनावरती. आता मी रेड कलरचं वेल्वेट पेपर मागं फोम शीटवरती घेतलेला आहे, स्टिक करून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती आता आपण हे बॉन्ड यूज करून स्टिक करून घेणार आहे पूर्ण आता. आणि ठेवल्यानंतर असं लुक येईल.
आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं 2 कपाट दिसत असतील, तर ते कपाट मी पुढे सरकून घेतले इथं आणि त्या कपाटाला आम्ही असं पूर्ण बंद करून घेणार आहे दोन्ही साईडला. आणि इथं खिडक्या येणार आहेत 1 2 3 4 अशा खिडक्या, इकडं पण 4 खिडक्या आणि मधनं एक कमान असणार आहे दरवाजाची पूर्ण. आणि तिथनं मग इथं देवी दिसणार आणि पायापाशी गणपती असणार. तर पूर्ण लुक जसा जसा पूर्ण कंप्लीट होत जाईल स्टेप बाय स्टेप तो मी तुमच्यासोबत शेअर करत. आमचा प्लॅन फेल गेलेला आहे, तर आम्ही इथं हॉट ग्लू गननी चिटकवलं होतं, ते पडायला लागलंय सारखंच. तर हॉट ग्लू गननी चिटकत नाहीये पुट्टा. हॉट ग्लू गननी मेटल शीटवर चिटकवायचा तुम्ही प्रयत्न करू नका. तर आता आम्ही वरनं असा बांबू लावलाय सपोर्टला आणि त्याच्यावरती आपण या तारेने टाईट करणारे पुठ्ठ्याला, म्हणजे वेट पूर्ण त्या बांबूवरती जाईल आणि पुठ्ठ्यावरती येणार नाही. आणि परत हॉट ग्लू गनने आपण चिटकवायचा प्रयत्न करू. आणि मग नेक्स्ट स्टेप जर कंप्लीट झाला, तो सक्सेस झाला, तर मी तुमच्यासोबत शेअर करू. आधीच्या व्हिडिओमध्ये आपला प्लॅन फेल गेला होता, आपण हॉट ग्लू गनने स्टिक करत होतो, ते पॉसिबल नाही झालं. तर आता आपण तारेने या बांबूच्या मदतीने गार्डबोर्ड चिटकून घेतलाय आणि आपण जे शीट कट करून घेतलेत त्याला आपण चिटकून फ्रेम बनवणार आहे आणि खिडकीचा आकार देणार आहे. या इथून असा स्क्वेअर असं पूर्ण खिडक्या करणार आहे. 4 खिडक्या या साईडनी, 4 खिडक्या या साईडनी आणि बरोबर सेंटरला एक कमान येणार आणि त्या कमानीतनं आपलं डेकोरेशन आतमध्ये दिसत. त्यासाठी आपण पुठ्ठे कट करून घेतलेत अशा शेपमध्ये रेक्टँगलचे आणि याला मी असं पूर्ण सेट करून घेणार आहे. साईज नंतर व्हिडिओमध्ये मी मेन्शन करत. आणि मग असे कॉर्नर कट करून घेतलेले आहेत आणि ते कॉर्नर आम्ही असे स्टिक करणार. आणि कॉर्नरचा जो तुकडा उरला आहे त्या तुकड्याला इथून असं स्टिक करणार सपोर्ट देण्यासाठी. आणि हॉट ग्लू गननी हे स्टिक केल्यानंतर समोरची बाजू अशी दिसेल. अशा पद्धतीने अशा आपण 4 खिडक्या बनवणार आहे. 1 इथं, 2 इथं, 3 इथं, 4 सेम इथं पण 1 2 3 4. त्या खिडक्या कंप्लीट झाल्यानंतर मग वरनं आपण कट करून अशी कमान बनवून घेणार आहे. तर आता आपण हे 4 खिडक्या स्टिक करून घेतलेल्या आहेत पूर्ण फ्रेम आणि ही बॅक साईड आहे सपोर्ट दिलेली सरळ कर. आणि ही अशी फ्रेम बनवून आम्ही इथं स्टिक करणार आहे. असा पूर्ण लुक येणार त्याला. सेम या साईडला पण स्टिक करणार आहे आणि दोन्ही स्टिक केल्यानंतर परत इथं थोडंसं असं पिलर येणार आणि इथनं असं कर्वमध्ये डिझाईन येईल. आता वाजले तर रात्रीचे 1:15, त्यामुळे आम्ही काम थांबवलंय. झोप आली खूप आणि आजचा हा फायनल लुक असा झालेला आहे. नमस्कार मंडळी. तर आज पण 1:15 वाजलेला आहे आणि आपलं डेकोरेशनचं इथंपर्यंत काम कंप्लीट झालं आहे. आपण ही फ्रेम लावून घेतली आहे. काल जे म्हणत होतो ना आर्च बनवायचं आहे, तर हे आर्च आपण बनवून घेतलेलं आहे. इथं आपण 4 खिडक्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि आजचा हा फायनल लुक असा आलेला आहे. उद्या आपण याच्यावरती न्यूजपेपर चिटकवून कलर करूया, म्हणजे बघूया किती स्टेप बाय स्टेप कंप्लीट होत आहे. आणि याच्या पुढं पण मला इथून एक अशी कमान, म्हणजे इथं एक पिलर, इथं एक पिलर, इथं एक पिलर, इथं एक पिलर आणि त्याला चिटकवून कमान कंप्लीट करायची. तर बघूया 1 ते 2 दिवसामध्ये आपलं किती काम कंप्लीट होतं आहे आणि जसं जसं कंप्लीट होईल तसं मी तुमच्यासोबत ते शेअर. नमस्कार मंडळी. तर काल रात्री आपण इथं पुट्टे स्टिक करून घेतले होते आणि खिडक्या बनवल्या होत्या आणि त्याच्यावरती मी आत्ता कागद चिटकून घेतलेत पूर्ण. याच्यावरती मी आता ग्रे कलर करणार आहे आणि त्याच्यावरती भिंती येतील. आता हा पंखा दिसतोय तो पण बंद होणार. आपण इथून एक पिलर घेणार, इथून एक पिलर आणि अशी इथं एक कमान छोटी, इथं एक छोटी कमान आणि मध्ये मोठी कमान येणार. आणि हे आतला आपण ग्रे कलर करणार आहे आणि बाहेरचं जे डिझाईन असेल ते आपण सिल्वर कलरचं करणार आहे. तर त्या जो लुक येईल त्यावेळेस पूर्ण कंप्लीट झाल्यावरती तो मी तुमच्यासोबत शेअर करत. आत्ताचा हा फायनल लुक आहे आणि कलर केल्यानंतरचा लुक मी लगेच तुमच्यासोबत शेअर करतो. आज मी ठरवलं होतं की आपण पुठ्ठ्यावरती कागद चिटकवायचा न्यूजपेपर आणि त्याच्यावरती आपण स्प्रे पेंट करायचा. तर स्प्रे पेंटचं काम थोडंसं गंडलेलं आहे, कारण स्प्रे पेंट करून सुद्धा हे पूर्ण कव्हर होत नाही. तर मग मी काय केलंय, दुसरा पेंट आणलेला आहे ऑइल पेंट आणि तो पेंट देईल
आणि तुम्हाला जसं मी म्हटलं होतं तसं आपण 4 पिलर करणार होतो. इथं एक पिलर, इथं एक पिलर, इथं एक पिलर, इथं एक पिलर. तर 2च पिलरमध्ये ते पूर्ण भरल्यासारखं वाटतंय. 4 पिलर केल्यावरती खूप गर्दी वाटेल, त्यामुळं मी 2 पिलरवरतीच काम कंप्लीट करणार आहे. आणि याच्यावरनं अशी एक पट्टी करणार कार्डबोर्डचीच, आणि त्याच्यामध्ये अशी आतमध्ये जशी कमान आहे तशी इथं कमान करून ही पण बाहेरची पण डिझाईन कंप्लीट करून टाकणार आहे. आणि दोन्हीही आतलं आणि बाहेरचं दोन्हीला पण न्यूजपेपर लावून आपण स्प्रे पेंटच्या ऐवजी आता हा जो ऑइल पेंट आणलेला आहे तर ऑइल पेंट करणार आहे. आणि ऑइल पेंट केल्यानंतरचा लुक आज रात्री मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आत्ताचा हा लुक असा आलेला आहे. तर आता आपण या पिलरच्या मध्ये जी कमान करायची आहे त्याची डिझाईन बनवतोय. तर ती डिझाईन बनवायसाठी मी काय केलं आहे, साईडने असे पुठ्ठे हातरून घेतलेले आहेत 25 इंचेस अशा हाईटनी, आणि त्याच्यामध्ये मी डिझाईन करणार आहे. आणि मी अशी एक डिझाईन ड्रॉ केलेली आहे, ती मी कट करून साईडला करणार आहे. आणि हे पूर्ण स्टिक करून घेणार. त्याच्या मागून सपोर्टसाठी हे मी लाकूड आणलेलं आहे, ते हे लाकूड स्टिक करणार, त्याच्या मागं बांधून घेणार. अशी जी कमान बनवलेली आहे सेम मध्ये पण येईल, इकडं पण येईल. आणि कट केल्यानंतर हा पिलर आपण घ्यायचा आहे असा, तो खाली ठेवून इथं स्टिक करायचा. आणि मग अख्खी फ्रेम जी बनल ती मग अशी खाली असलेली फ्रेम उभी करायची याच्यासमोर. आणि मग ती स्टिक केल्यानंतरचा जो लुक येईल तो मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि मला असं वाटतं की खाली असतानाच त्याला आपण कागद चिटकवावेत, न्यूजपेपर चिटकवावेत, आणि त्याला पण कलर करावा. आणि कलर वगैरे सगळं कंप्लीट झाल्यानंतरच ती फ्रेम अशी वरती घ्यावी. आणि मग त्याच्यानंतर जो लुक येईल तो मी तुमच्यासोबत शेअर करेल. आत्तापर्यंत एवढी प्रोग्रेस झालेली आहे आपली. तर आता वाजलेत 1:45 आणि आमचं कलर करून झालेलं आहे पूर्ण. मी ऑइल पेंट यूज केलेला आहे ग्रे कलरचा. तर असा लुक आलेला आहे. थोडं डार्क दिसतंय. आणि वरती जे मी सिलिंगसाठी शेड केलं होतं तर असं ग्रे कलरवरती सिल्वर कलरचा स्प्रे पेंट केल्यावर असा लुक येतोय. तर आमचा असा विचार चालला आहे की हे खूपच भडक दिसतंय, डार्क दिसतंय, तर याला पण असंच सिल्वर कलरसारखं फिनिशिंग द्यावं, म्हणजे चांदीची ती भिंत वाटेल, चांदीच्या पत्र्याची भिंत वाटेल. आणि आजचा हा फायनल लुक. नमस्कार मंडळी. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला इथं फ्रेम उभी करायची आहे. तर ती फ्रेम मी उभी केली, 2 पिलर उभे करून फ्रेम चिटकून त्याला पेंट पण करून झालेला आहे. तर असा एक लुक आलेला आहे त्याला. आणि आमचा कलर संपल्यामुळं थोडासा खालचा कलर आणि वरचा कलर याच्यामध्ये डिफरन्स जाणवतोय. तर आम्ही काय करणार आहे, आता या पिलरला गोल गोल माळा लावणार आहे फुलांच्या, जेणेकरून तो कलरचा डिफरन्स समजून येणार नाही. आणि आत्ता जी मागं खिडकी दिसते तिथं आपण एक वेगळं डेकोरेशन करणार आहे, जे व्हाईट कलरचं POP मध्ये तुम्हाला काल दिसलं होतं. तर ते डेकोरेशन आपण मागं पेस्ट करणार आहे, तिथं स्टिक करून घेणार आहे स्क्रू वगैरे लावून एकदम फर्म. आणि मग मागं ते सिंहासन असणार, पुढं देऊळ असणार, आणि हे पूर्ण देवळाच्या आजूबाजूचा ॲम्बियन्स असा तो लुक पूर्ण कंप्लीट होईल. आणि मंदिर कुठलं आहे हे तुम्ही गेस करा आणि मला सांगा नक्की. आणि करेक्ट गेस करणाऱ्याचं नाव मी स्टेटसला पोस्ट करेन. सिंहासनाच्या मागचे जो गोल्डन पीस होता तर त्या गोल्डन पीसेसला एकत्र करायचं आपण काम करत होतो. तर त्याच्यामध्ये 2 हत्ती बाकी होते, तर ते 2 हत्ती पण मी बनवून घेतलेत. यांना आपण पुठ्ठ्यावरती कट केलं आणि वॉल पुट्टी यूज करून त्याच्यावरती 3D लुक दिलेला आहे. आणि त्याची शेपूट आणि सोंड पातळ असल्यामुळे त्याच्यामध्ये मी तार यूज करून त्याला स्ट्रेंथ दिलेली आहे. त्याच्यानंतर एक नाग पण बनवायचा होता, तर त्या नागामध्ये आणि हत्तीमध्ये थोडंसं फिनिशिंगचा डिफरन्स वाटत असेल. तर याच्यामध्ये POP आणि पुट्टीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे नाजूक झालं होतं. याला स्ट्रेंथ येण्यासाठी मी वरतून फेविकॉलची लेअर अप्लाय केली, फेविकॉल अप्लाय केलं पूर्ण, आणि त्याच्यावरती टिश्यू पेपर यूज केलं, जेणेकरून ते ड्राय झाल्यानंतर वाळल्यानंतर कडक होईल आणि त्याची स्ट्रेंथ वाढेल. नमस्कार मंडळी. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की आपण हे पूर्ण कंप्लीट करून घेतलं होतं, वेलवेट लावून गोल्डन कलर देऊन पूर्ण कंप्लीट केलं होतं आणि ही फ्रेम बनवून घेतलेली. आता आपण स्टेपलरचा यूज करून या फ्रेमवरती या मागचं जे सिंहासन आहे याला आपण स्टेपलर करून स्टिक करणार आहे. आणि स्टिक केल्यानंतरचा जो लुक आहे मी तुमच्यासोबत शेअर करेल.
तर फायनली आपण आपल्या डेकोरेशनला लाकडाच्या फ्रेमवरती सेट करून घेतलेलं आहे. तर मी इथं स्टेपल यूज करून ही पूर्ण स्टिक करून घेतलेलं आहे. मला आधी वाटत होतं स्टेपलरवरती ते राहणार नाही, पण स्टेपलरवरती खूप छान प्रकारे ते सेट झालेलं आहे. आणि आत्ताचा हा फायनल लुक असा आला आहे. आणि मध्ये जी मोकळी जागा दिसते त्याच्यामध्ये मी जो हा शेषनाग बनवलेला आहे, तर त्या नागाला मी मध्ये पेस्ट करून घेणार आहे. आणि इथं ज्या 2 मोकळ्या जागा दिसतात आहे त्याच्यामध्ये मी हत्ती बसवणार आहे आणि हा फ्लॅब वरती जाईल आणि हे पूर्ण डेकोरेशन कंप्लीट होईल. त्याच्यानंतर ही जी मध्ये मोकळी जागा दिसते त्या जागेमध्ये आपण देवी बसवणार आहे आणि देवीला साडी पण नेसवणार. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण कव्हर होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर जे पुढं देवीच्या पायापाशी इथं जी मोकळी जागा दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये गणपती असणार आहे. तर असं माझी पूर्ण थीम आहे, महालक्ष्मी टेम्पल, आणि त्याच्यामध्येच आपण गणपती बसवणार आहे. आणि गणपती बसवल्यानंतर आपल्याला फायनल लुक दिसेल. आणि त्याच्या आधी मी तुमच्यासोबत पूर्ण सिंहासन कंप्लीट झालेला लुक शेअर करेल. धन्यवाद. पण सिंहासन कंप्लीट करून घेतलेलं आणि या कॉर्नरमध्ये स्टेपलरच्या पिना दिसत होत्या, ज्याने आपण स्टेपलर करून हे सिंहासन सेट केलं होतं लाकडी फ्रेमवरती. आता ते दिसत नाहीये कारण मी त्याच्यावरती हे झेंडे जे लावायचे होते ते बरोबर जिथं जिथं स्टेपलर मारले होते त्याच्यावरती मी सेट करून घेतलेलं आहे. आणि आत्ताचा हा फायनल लुक असा आलेला आहे. त्याच्यानंतर मी लाकडाची फ्रेम वाढवून घेतलेली आहे आणि ह्या लाकडाच्या फ्रेमला आपण या सिंहासनाचेच पिलर 2 बनवणार आहे. आणि त्याच्यानंतर देवीचं आपण डेकोरेशन बनवायचं काम सुरू करणार आहे. तर इथं देवीचा चेहरा राहील, इथनं खाली देवीची बॉडी म्हणजे शरीर राहील आणि सेमी सर्कलमध्ये अशी साडीची ड्रेपरी येईल आणि तो लुक मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याच्या आधी मी आत्ता याच्यावरती कार्डबोर्ड सेट करून घेणार, स्टेपल करून घेणार आहे आणि नंतर मग देवीचा जो लुक येईल तो मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि देवी बनवताना काय काय स्टेप्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी मित्रांबरोबर पण शेअर करा जे आता डेकोरेशन करत आहेत. धन्यवाद. नमस्कार मंडळी. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणलं तसं मी हे पुठ्ठ्याने कव्हर करून घेतलेलं आहे आणि याच्यानंतर मी देवीचं जे डेकोरेशन कंप्लीट करायचं होतं मूर्तीचं तर ते करणार होतो. पण त्याआधी आत्ता मला बाहेरचं डेकोरेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे, म्हणजे बाहेरचा पूर्ण पसारा संपून जाईल. तर मी असल्या घंट्या आणल्या होत्या, तर या घंटीला मी कापून घेतलेलं आहे, म्हणजे कट केलेलं आहे अशा प्रकारे. आणि या घंटीला मी असं इथं पेस्ट करणार आहे किंवा दोऱ्याने बांधणार आहे मधोमध. आणि त्याच्यानंतर चालूक मी तुमच्यासोबत शेअर करत. आणि या घंट्यांनंतर मग पूर्ण घंटी लावून झाल्या आहे पूर्ण 8ही खिडक्यांमध्ये. त्याच्यानंतर या पिलरला मी ह्या फुलांच्या माळा लावणार आहे. तर घंटी आणि फुलांच्या माळा झाल्यानंतरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत. नमस्कार मंडळी. तर आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे मी इथं घंट्या लावून घेतलेल्या आहेत आणि या 4 खिडक्या या साईडच्या आणि या साईडच्या 4 खिडक्यांमध्ये मी पूर्ण सेट करून घेतलेल्या आहेत घंट्या. आणि हार पण लावून झालेत. तर हाराचं मी लुक तुमच्यासोबत शेअर करतोय. आणि हा आहे आपला फायनल लुक हार लावल्यानंतर. कसं वाटतंय नक्की कमेंट करून मला सांगा. आणि नेक्स्ट आता आपण काय करणार आहे, इथे एक स्पॉटलाईट लावणार आहे जेणे देवी आणि गणपतीवरती लाईट जाईल आणि लाईटीची माळ याच्या खिडक्यांच्या भोवती गुंडाळणार आहे, म्हणजे एक स्पॉटलाईट अशी दिसेल दिवे लावल्यासारखे. आणि तो लुक मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि थोड्या वेळानंतर आपण देवीचं डेकोरेशन कंप्लीट करणार आहे, म्हणजे देवीचं मुखवटा बनवणार आहे आणि देवीला साडी नेसवून इथं बसवणार आहे. आणि लवकरात लवकर सेट पूर्ण कंप्लीट करायचा प्रयत्न करूयात. नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण देवीचा मुखवटा तयार करत आहोत. तर मी गौरीचा जो नॉर्मल मुखवटा असतो तो घेतलेला आहे आणि त्याच्यावरती POP आणि वॉलपुट्टी भरून असा मळवट बनवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पाईपाचे तुकडे यूज केलेले आहेत आणि त्या पाईपाच्या तुकड्यांना असं गोल लावून मुकुटाचा शेप त्याला देणार आहे. आणि आता आपण मळवट जो भरतोय किंवा बनवतोय त्याला मी फिनिशिंग देतोय. तर असं आपण त्याला कर्व करून फिनिशिंग देऊ शकता. आता हे पूर्ण वाळल्यानंतर वरचा मुकुट जे आहे ते पण कंप्लीट झाल्यानंतर मी चेहऱ्याला ब्लॅक कलर करणार आहे, मळवट येल्लो कलरने भरून त्याच्यामध्ये डिझाईन करणार आहे आणि वरचा जो मुकुट आहे त्याला गोल्डन कलर करणार आहे. तर हे सगळं कंप्लीट झाल्यानंतरचं लुक मी तुमच्यासोबत शेअर करत. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या पार्टसाठी.
मी मुखवट्याला काळा कलर दिलेला आहे जड अंतकरणाने, पण फायनल लुक असा आलेला आहे, खूप छान दिसतंय. आणि आता आपण देवीला साडी नेसवल्यानंतर जो लुक येईल तो मी तुमच्यासोबत शेअर करेन. नमस्कार मंडळी, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मुखवट्याला कलर करून घेतला होता. आता मी इथं काठी अशी लावून घेतली आहे प्लसमध्ये, आणि वरती आपण मुखवटा जो कलर केला होता तो येईल. त्याच्यानंतर आपण ही ग्रीन कलरची जी साडी आहे ती ड्रेपरी करून पूर्ण असे प्लेट्स करून पूर्ण सेमी सर्कलमध्ये असं लावून घेणार आहे. तिथून मग देवीच्या मुखवट्याच्या वरनं असा पदर येईल आणि आपला पूर्ण डेकोरेशन कंप्लीट होईल. तर आता मुखवट्याला आपण टचअप करून घेतलेला आहे पूर्ण. आता जे डॉट आले होते ब्लॅक कलरवरती तो करून घेतलेला आहे क्लिअर. आणि कुंकवाचं बसत नव्हतं, रेड कलर नीट बसत नव्हतं म्हणून वेलवेट कट केलं आहे त्या शेपमध्ये आणि असं चिटकून घेतलेलं आहे. आणि ज्या आपण काठ्या बांधल्या होत्या ज्याच्यावरती आपण देवीला बसवणार आहे तर ते आपण त्याच्यावरती आपण फेस लावून घेतलेला आहे. आणि आता ही जी काठी दिसते याच्यावरती आपण सेमी सर्कलमध्ये साडी ड्रेपरी करणार आहे आणि मग आजचा फायनल लुक कंप्लीट. देवीला साडी नेसवून झालेली आहे, पूर्ण प्लेट्स वगैरे टाकून असं डिझाईन झालेलं आहे कंप्लीट. त्याच्यानंतर आपण हा पीस आहे तो स्क्वेअर शेपमध्ये इथं लावून घेणार आहे. आणि ऑर्नामेंट्स वगैरे देवीचे दागिने वगैरे लावल्यानंतर जो लुक येईल तो मी तुमच्यासोबत शेअर करेल. आत्ताचा फायनल लुक असा आलेला आहे. त्याचबरोबर आता आपण हार वगैरे लावून लाईटीचं वगैरे सेटअप करणार आहे आणि लाईटचा सेटअप झाल्यानंतरचा लुक मी तुमच्यासोबत शेअर करेल. नमस्कार मंडळी, तर आता आपण देवीला दागिने घालून झालेलं आहे आणि आता असा लुक झालेला आहे बॅकड्रॉपचा. आणि ते येल्लो कापड जे आहे त्याच्यावरती आपण गणपतीला बसवणार आहे. आणि आत्ताचा हा फायनल लुक असा झालेला आहे. मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया.